एकदा प्राण्यांचा राजा म्हणजेच सिंह खूप आजारी पडला. आता पुष्कळ डॉक्टर्स झाले, पुष्कळ औषधोपचार झाले, पण गुण काही येईना. म्हणून जंगलातले सगळे पशु पक्षी सिंहाचा समाचार घेण्यासाठी येत असायचे. पण कोल्हा मात्र येत नसे. आणि त्यात झालं असं की कोल्हा आणि लांडग्याचे खूप वर्षापासूनचे वैर होते. मग लांडग्याने लगेच सिंहाचे कान भरले की महाराज, सगळे प्राणी येतात, तुमचा समाचार घेतात, पण कोल्हा मात्र एकदाही आला नाही. मला वाटते की तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान नक्कीच करत असेल. हे भाषण ऐकून सिंहाला देखील कोल्ह्याविषयी थोडा संशयच आला. मग त्याने ताबडतोब एका पशूस कोल्ह्याला बोलावून आणण्यासाठी पाठवले. हुकुमाप्रमाणे कोल्हा दरबारात हजर होताच सिंह त्यास विचारतो की काय रे, मी इतका आजारी आहे आणि माझ्या समाचारास तू एकदाही आला नाहीस, याचे काय कारण असावे बरे? कोल्हा उत्तर करतो, महाराज, मी आपल्यासाठीच एखादा चांगला वैद्य शोधत होतो. त्यासाठी मी ह्या डोंगरापासून ते त्या डोंगरापर्यंत फिरत होतो. शेवटी कालच एका मोठ्या वैद्याची माझ्याशी गाठ झाली. त्यास मी आपल्या प्रकृती संबंधीचे प्रश्न विचारले, तर त्यांनी मला एक उपाय सांगितला की नुकतेच काढलेले लांडग्याचे ओले कातडे जर तुम्ही पांघरवयास घेतले तर हा आजार क्षणातच बरा होईल. पण याशिवाय दुसरा कोणताही उपाय आता उरलेला नाही. कोल्ह्याचे हे भाषण सिंहास खरे वाटले. मग काय, सिंहाने कातड्यासाठी तात्काळ त्या लांडग्याचा प्राण घेतला. तात्पर्य: दुसऱ्याचा नाश व्हावा असे विचार करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात. मग अशाच गोष्टींसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.